तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आता तुम्हाला दिसत असताना मी माईक मध्ये बोलतोय गाईज. हॅलो हॅलो. आणि गाईज आता तुम्हाला एक गोष्ट आली वाटतं. तर गाईज ना, आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की आपण एक अजून नवीन प्रोडक्ट मागवायचं ठरवलंय. जरा म्हणजे पैसे कमी पडतात थोडे. तर ते आम्ही एवढी मोठी सेविंग होती गाईज, आमच्याकडे 2 वर्ष झाले आम्ही साठवत होतो. तर गाईज ती सेविंग आम्ही ब्लॉगिंग मुळे त्याच्या म्हणजे तसं नाही गाईज, पण आपण ब्लॉगिंग मध्ये ती इन्व्हेस्ट केलेली आहे. आपण किती प्रोडक्ट मागवले गाईज तुम्हाला पण माहितीच असेल. तर आणि आता ना म्हणजे आम्हाला लागणारच आहे ती गोष्ट. तर ते आम्ही घेणार आहे, म्हणजे ते ब्लॉगिंग रिलेटेड तसं ब्लॉग मध्ये त्याचं काही काम येणार नाहीये, पण आम्ही घेणार आहे गाईज ते. तर ती प्रोडक्ट आहे काय तर मी सांग. तर ती प्रोडक्ट आहे, ती मुलगी नाही ती. ते प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट आहे एक इयरबड्स जे असतात ना, वायरलेस इयरबड्स. तर ते आम्ही घेणार आहे, पण ते जरा आपल्या बजेटच्या आता जेवढे पैसे आहेत त्याच्या बजेटच्या बाहेर दिसत आहे, म्हणजे समजून जा गाईस. आणि आता आपण जाणार आहे एका काल आम्ही ओमकार गाईस, तुम्हाला माहितीच असेल, ज्याच्या सोबत आपण विहिरीत गेलतो त्याच्या मालकाची विहीर होती ती, म्हणजे तो जिथं कामाला जातो त्याचा मालक आहे का, त्याच्या मालकाची विहीर होती. तर गाईज आता आम्ही ना त्याच्या प्लॉटिंग मध्ये गेलतो काल. तर जिथं आपण तिथं खाली गेलतो ना, तुम्हाला दाखवलं की तो खड्डा बनला होता मोठा, आम्ही खाली गेलतो त्याच्यात. तर गाईज त्याच्यात सिमेंट सोबत असं एकदम प्लेन केलेलं आहे. काल आम्ही बघितलं तर खाली गेल्यावर असं वाटतं की अंडरग्राउंड केलं आपण, अख्खा असं गोल असं माती आहे आणि मग मध्ये सिमेंट बिमेंट लावलेलं आहे जरा. तर गाईज आता हात दुखून येतोय. तर गाईज आता आपण जाऊ तिकडे, आता थोड्या वेळाने जाऊ. आता किती 2:30 वाजलेत गाईज, आणि आता आम्ही म्हणजे असाच ब्लॉग स्टार्ट केलाय. तर आता आपण जाऊ तिकडं आणि मग तुम्हाला दाखवतो. तर गाईज आता आपण त्या खड्ड्यात नाही गेलो, ते जे काय होतं ते खाली. तर तिथं आम्ही तिथं गेलो नाहीये, आम्ही आता आलोय विहिरीवर. त्याची बहीण होती, त्याच्या बहिणीला विचारलं की ते कुठं गेलाय, तर तिने म्हणलं की तो गेलाय तिथं विहिरीवर. तर आपण डायरेक्ट इथंच आलोय. आता बघू आपण विहिरीपाशी आहे का नाही तिथं. जर विहिरीपाशी असले तर जरा पाहू आपण, तुम्हाला पण दाखवतो. आणि जर का नसले तर मग आपण परत येऊ आणि तरी पण पाहून तुम्हाला तो खड्डा दाखवणार आहे, खोल गाईज ते. तर गाईज आता बघा तुम्ही. तर गाईज आता आम्ही इथं आलोय आणि इथं समोर जेसीबी चालू आहे, तर त्याच्यामुळे आता माईक तर लावायच लागल. तर गाईज बघा यो ओमकार, आणि आता आम्ही पाहणार आहे. तर यो ट्रॅक्टरचं काही काम आहे का, पवायचं का नाही. तर गाईज पाहू म्हणतोय, तर चला आपण पवायचं. लाईक करा, फॉलो करा. हा बस तेवढंच होतं. तर आता चला गाईज तुम्हाला दाखवतो, आपण पाहू आता. तर गाईज आता आम्ही इथं पाहणार आहे, आणि गाईज आता तुम्ही बघू शकता पाणी लय खाली गेलंय गाईज. हे बघा ते जे खडक आहे का, ते दगड आहे गाईज, त्याच्या खाली गेलंय पार पाणी. तर मी उडी तर नाही मारणार, कारण की जरा म्हणजे भीती वाटते. तर त्याच्यामुळे मी उडी तर नाही मारणार आहे, डायरेक्ट असं कड्याच्या पायऱ्या आहेत तर त्यांनी जाणार आहे मी. आणि ओमकारने बघा टकलं केलंय, कपडे पण काढलेत. आता आम्ही चाललोय गाईज खाली. तन्मय तू थांब आधी, मग आम्ही दोघं जातो आणि मग तू ये बर का. तर आता चाललोय गाईज आम्ही, तन्मय दाखवून तुम्हाला. तर गाईज आता मी परत ब्लॉग स्टार्ट केलाय, कारण की जेव्हा आता 1 मिनिटाचा काढला होता तर ना त्याच्यात मी माईकच सुरू नव्हता केला, तर त्याच्यामुळे तसं झालं. आणि गाईज बघा जेसीबी आहे, तर ना आपल्याला चांगला प्रॉफिट झालाय गाईज याचा. आणि आता मी ट्रॅक्टर वर बसलोय गाईज, तुम्ही बघू शकता. आपल्यासोबत ओमकार आहे इथं, आणि जेसीबीचा लय आवाज होतोय, तरी पण तुम्हाला चांगला क्लिअर व्हॉइस ऐकायला येत असेल. तर इथं या ओमकारचे फोटो काढायचे जरा आपल्याला. तर त्याची टोपी त्यांनी मला दिली, त्याचे फोटो बिटो काढू जराशे. आणि गाईज त्या गड्ड्यात जायचं आपल्याला, त्या गड्ड्यात आपण जाऊ गाईज. बघा जेसीबी, आणि इथं माझं तन्मय उभा आहे गाईज, ते बघा. आणि गाईज आता आम्ही जाणार आहे घरी, जरा ओमकारचे फोटो काढू, एक उडी मारली आणि लगेच वरती आलो. तर आता गाईज आम्ही जातो घरी, म्हणजे याच्या घरी. आणि मग आपण ना दाखवतो तुम्हाला ते कसलं काय ते
गड्डा आहे तसं नाही फुले. आणि गाईज तुम्हाला दाखवतो ते. आता आम्ही फोटो बिटो काढतो आणि मग जातो घरी. तर गाईज आता आम्ही आलोय आणि इथं ओमकार ट्रॅक्टर चालवतोय गाईज बघा. ओमकार ट्रॅक्टर चालवतोय, तुम्हाला दिसतच असेल माग गाईज. आणि मला जरा भीती वाटते की पडून बिडत, एका हातात मोबाईल आहे एका हातात माहिती अंदर आहे काही नाहीये. इथं तर नाही बसलाय हे बघा. आणि इथं माग तर गाईज आता इथं बसलोय. आता जरा भीती पण वाटते तर त्याच्यामुळं हळू जाऊ दे जरास. तर गाईज आता लांब न बोलतोय जरा, तुम्हाला लय वेगळं वाटत असेल गाईज, आवाज नाही येत असेल. तर आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय? फाट्यावर थोडं अलीकडं. तर आता जातो तिकडं आणि तुम्हाला मग तिथंच भेटतो गाईज. तर गाईज आता आम्ही आलो इकडं आणि इथं सोसायटीचं या गार्डन आहे, ज्या सोसायटीत आपण आलोय आता. अरे हा गार्डन म्हणतोय मी, मंदिर बोलायचं गाईज, सॉरी चुकीने बोललो. तर इथं माती खाली करणार बघा. तर गाईज आता तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत असेल, पण म्हणजे आम्ही जे म्हणजे रिअल लाईफ मध्ये होते तर ते आवाज तर लय हे म्हणजे लय वेगळा वाटतोय. तर गाईज आता आम्ही आलोय घरी. आणि गाईज आता किती 9 वाजले. तर आता आम्ही घरी आलोय आणि ही चार्जिंगला दुसरा माईक लावला होता. आणि आता म्हणजे ती लाईट गेली गाईज, लय वेळ लाईट गेली होती ना, तर त्याच्यामुळे तो माईक अजून चार्ज नाही झाला. तर या माईक मी आता बोलतोय. तो माईक आता चार्जिंगला पण आहे. आणि गाईज मी आता सेल्फी स्टिक आणली इथं. तर इथं लावायची होती गाईज, पण काय झालं आता ते मी डायरेक्टच हातात घेतला मोबाईल. आणि आता पुन्हा आपण घरी आलोय. काय केलं तर नाही आपण. किती वाजले? आता सांगितलं गाईज, मी लय विसरतोय. आणि गाईज तुम्हाला सांगा आपला आवाज कसा येतोय कसा नाही. तर हे बघा आणि मला म्हणतोय मला दाखव. तर गाईज तुम्हाला कळालं असेल की मी का बघतोय तिकडं. आणि आता मी यो ब्लॉग एंड करून टाकतो. पण गाईज तुम्ही याची हे सांगा गाईज, काय क्वालिटी कशी आहे. तर इथं घेऊन बोललं तर लय जोरात आवाज येतो, हळू बोललं तरी लय हळू बोललोय गाईज मी. आणि इथं धरला, इथं असं जर का लावला तर गाईज सांगा तुम्ही कसा आवाज येते. बघा असं जर इथं लावला तर कसा आवाज येते, इथं लावला तर कसा येते, का असं धरल्यावर कसा येतोय, का असं धरल्यावर येतोय. तर गाईज तुम्ही नीट सांगा एकदा मला कमेंट मध्ये. आणि ते आपण जे एअरपॉड्स मागवणार आहे, एअरबड्स, गाईज ते आता बघू. आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत गाईज, मी हळू बोलतो गाईज लय. आणि मग आपण आता बघू कधी पैसे आले तर घेऊ आपण. आणि मग मी ब्लॉग एंड करतो. जर आपण श्वास पण घेत असलो तर याच्यात जाते, येत आहे का गाईज आवाज सांगा मला. तर आता मी ब्लॉग एंड करतो. जर काही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.